महाराष्ट्राच्या राजकारणात रोज नवे ट्विस्ट येत आहेत। आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे। तब्बल 6 खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी ठाकरेंनी केली आहे, पण यावर सुप्रीम कोर्टानं अनपेक्षित उत्तर दिलंय। हे प्रकरण काय आहे आणि याचा राजकारणावर काय परिणाम होणार आहे, जाणून घेऊयात सविस्तर। तर राज्यातील राजकीय लढाई आता विधिमंडळानंतर संसदेच्या दारापर्यंत पोहोचली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण अशी याचिका दाखल केली आहे। या याचिकेद्वारे त्यांनी 6 खासदारांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे, जे आता नुकतेच गेलेले। लोकसभा अध्यक्षांनी 18 जुलैला दिलेल्या एका परिपत्रकानुसार ठाकरे गटाच्या 6 खासदारांचं एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरण करण्याला मान्यता दिली आणि यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलेला। त्यानंतर खरं तर लोकसभेतील त्याचं संख्याबळ घटून हे फक्त 3 वर आलंय। आता ठाकरे गटाच्या म्हणण्यानुसार मूळ राजकीय पक्षाचं विलीनीकरण न होता हे खासदार एकतर्फी दुसऱ्या पक्षात सामील झाले आहेत। या खासदारांनी ज्या पक्षाच्या मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून निवडणूक जिंकली, त्याच पक्षाशी त्यांनी गद्दारी केली असा आरोप आता ठाकरे गटानं केलाय। याच लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान देत ठाकरे गटानं हे प्रकरण तातडीनं ऐकण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयात केली होती। मात्र उद्धव ठाकरेंच्या गटाला सुप्रीम कोर्टाकडून अपेक्षित असा तात्काळ दिलासा मिळाला नाही। ज्येष्ठ वकील देवदत्त कामत यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर या प्रकरणाची तातडीनं सुनावणी घेण्याची विनंती केली। तर कामत यांनी यावेळी युक्तिवाद करताना सांगितलं की संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात राजकीय पक्ष म्हणून आमचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय। मात्र सर्वोच्च न्यायालयानं या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला नकार दिला। ठाकरे गटानं लोकसभा सभापतींच्या निर्णयाविरोधात कलम 32 अन्वये याचिका दाखल केली आहे। 6 खासदारांच्या विलीनीकरणानंतर ठाकरे गटाकडे आता लोकसभेत फक्त 3 खासदार उरले आहेत। तर या निर्णयामुळे शिंदे गटाच्या खासदारांची संख्या ही 13 वर पोहोचली आहे, जी जास्त झाली आहे। तातडीच्या सुनावणीचं कारण हे सर्वोच्च न्यायालयानं विचारलं होतं। यावर देवदत्त कामत यांनी लोकसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या 6 खासदारांना विरोधी पक्षात विलीन करण्यास मान्यता दिली आहे। हे खासदार पक्षाच्या मान्यतेशिवाय वेगळे झालेत आणि यामुळे संसदेच्या चालू पावसाळी अधिवेशनात राजकीय पक्ष म्हणून आमचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय असं कारण दिलं। न्यायमूर्तींनी यावेळी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही उद्या लगेच किंवा या आठवड्यात सुनावणीचं आश्वासन देऊ शकत नाही, मात्र यावर विचार करू। म्हणजेच सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण लोकसभा अध्यक्षांनाच नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत आणि त्यासाठी योग्य कायदेशीर प्रक्रिया पाळावी लागेल असं सूचित सुद्धा केलंय। सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर आता सगळ्यांच्या नजरा या पुन्हा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे लागल्यात। विधानसभा अध्यक्षांनी आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायला जो विलंब लावलेला, तो पाहता आता लोकसभा अध्यक्ष किती तत्परतेनं निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। या निर्णयानंतर ठाकरे गटाला लोकसभा अध्यक्षांकडे पुन्हा एकदा मागणी करावी लागेल। राजकीय वर्तुळात आता याला तात्पुरता धक्का मानलं जात असलं तरी ही कायदेशीर लढाई मात्र अजून संपलेली नाही। येत्या काळात हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाला कोणतं नवं वळण देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सत्ताधारी आणि विरोधक या दोघांसाठीही हा निर्णय पुढची रणनीती ठरवण्यात महत्त्वाचा ठरणार आहे। हे 6 खासदार कोण आहेत? तर यवतमाळचे संजय देशमुख, परभणीचे संजय जाधव, ईशान्य मुंबईचे संजय दिना पाटील, त्यानंतर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर, त्यानंतर धाराशिवचे ओमप्रकाश राजे निंबाळकर, त्यानंतर शिर्डीचे भाऊसाहेब वागचौरे। आता या सगळ्या घडामोडींवर तुमचं मत काय आहे? उद्धव ठाकरेंची ही मागणी योग्य आहे का? सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्हाला योग्य वाटतोय का? काय वाटतंय? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।